नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे जो आपला चालू आहे फ्री शिवण क्लास, त्याचे आपण आज साईज 36 आणि दिवस आहे 5वा. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि तसा ट्राय करून बघायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघायची आहे. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छान व्हिडिओला छान अशी सुरुवात. बघा मैत्रिणींनो, आपला दिवस आहे 5वा आणि साईज आहे 36. फोर्टल ब्लाउजची पेपर कटिंग आज आपण बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर तुम्ही पूर्ण ट्राय करायचं आहे माझ्यासोबत आणि कशी सोपी पद्धत वाटते की कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर बघा, हे माप आहे आपले 36 साईजसाठी. पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 36 इंच, कंबर आहे 32 इंच, बाही लांबी आहे 5 इंच, दंडघेर आहे 6.5 इंच, पुढचा गळा आहे 8 इंच, मागचा गळा आहे 10 इंच आणि आपल्याला त्याच्यासाठी डॉट पॉइंट लागणार आहे 10 इंच. त्याप्रमाणे आपले माप आहे आणि याप्रमाणे आपण करणार आहे पेपर कटिंग. तर बघा, आपण माप आता साईडला ठेवू आणि हे आपले आहे पेपर. तर आपण पहिले घेणार आहे पाठीचा भाग. तर बघा, आपला पहिला पाठीचा भाग कट करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण घेतला आहे हा पेपर घेतला आणि आपल्याला टाकायचं आहे माप ह्याप्रमाणे. तर बघा, आपली पूर्ण उंची आहे 13.5 इंच, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून आणि घ्यायची आहे 14.5 इंचाची पूर्ण उंची. ही बघा, पूर्ण उंची घेतली आपण 14.5 आणि आपली कंबर आहे 8 इंच, म्हणून कंबर घ्यायची आपण 32 इंच कंबर आहे, त्याचा चौथा घ्यायचा आपल्याला 8 इंच आणि त्याच्यामध्ये मार्जिन मिळायची आपल्याला 2.5 इंचाची, म्हणजे टोटल घ्यायचं आपल्याला 10.5 इंच. त्याचप्रमाणे वरती आपण न्यायचे गळ्याकडे. गळा रुंदी घ्यायची 2.25 ते 2.5 इंच. तुम्हाला जर रुंद गळा हवा असेल तर 2.5 इंच घ्यायची आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर आपला गळा उतरतो तर 2.25 इंच गळा रुंदी आपण घ्यायची. तर त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंचाचं आणि मोंढा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंचाचं. बघा, इथे आपण एकदा अंतर मोजून बघायचं आहे 5.5 आहे की नाही. इथे आपला 5.5चा पॉईंट आला आहे. तर आपण इथे हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, आपला मोंढ्याचा चौकोन तयार झाला आणि ह्या रेषेवर सुद्धा आपल्याला ह्या आडव्या रेषेवर छातीचं माप टाकायचंय. तर छाती आहे आपली 36 इंच, म्हणून त्याचा चौथा आला आहे 9 इंच, प्लस आपल्याला शिलाई मार्जिन मिळवायची आहे 1.5 इंचाची, म्हणून हे टोटल झालं आपलं 10.5 इंच. बघा, इथे आपल्याला ह्या कोपऱ्यातून 1.25 इंच मोजून आणि इथे पॉईंट टाकून इथे आपल्याला मागच्या मोंढ्यासाठी असा छान असा आकार द्यायचा आहे. बघा, 1.25 इंच मोजून आपण हा मोंढ्याचा आकार दिला. त्याचनंतर आपल्याला मागचा गळा आता टाकायचा आहे. मागचा गळा आहे 10 इंच, म्हणून आपण इथून असं 10 इंच मोजून घ्यायचंय आणि इथेच आपण मोजायचंय 2.25 इंच. 2.25 इंच घेतलं की गळा थोडासा रुंद होईल आणि छान दिसेल. बघा, इथे आपण 2.25 घेतलं, वरती 2.25च घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा सुद्धा चौकोन आपण आखून घ्यायचा आणि इथे द्यायचा एक छानसा गोल आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार दिला. त्यानंतर आपल्याला आता डॉट पॉईंटसाठी इथे हे आपल्या टक्ससाठी इथे अंतर घ्यायचंय 4.5 इंच. वरती सुद्धा आपल्याला हे 4.5 इंच मोजायचे. इथे आपण हा पॉईंट टाकला आणि ह्या पॉईंटच्या अर्धा इंच इकडनं अशी आपल्याला त्याला शिलाईसाठी जागा ठेवायची. बघा, हा पॉईंट आपला टक्स पॉईंट काढून झालाय. आपला मागचा भाग परफेक्ट झालेला आहे मैत्रिणींनो. तर बघा, आपण 5.5चं शोल्डर घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे 5.5चा मोंढा सुद्धा घेतलेला आहे. इथे अंतर घेतले आपण 1.25 इंच. गळा रुंदी इथे घेतली आपण 2.25 इंच. इथे घेतली आपण 2.25 इंच आणि आपली छातीची घडी आहे 36 इंच. बघा, याप्रमाणे आपले माप आहे. अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला पटकन असा
5च मिनिटात पाठीचा भाग कसा काढायचा हे तुम्हाला दाखवलंय. आणि आता आपण काढूया पुढचा भाग. त्याच्यासाठी आपण आता दुसरा पेपर घेणार आहे आणि हा पेपर आपण साईडला ठेवणार आहे. बघा आता आपण हा दुसरा पेपर घेतला. जसे आपण पाठीसाठी माप टाकले तसेच याच्यासाठी सुद्धा टाकून घ्यायचे. आपली 14.5ची उंची आहे. हे बघा 14.5ची आपली उंची आहे. इकडनं काय करायचं 1 इंच आपण मार्जिन सोडून द्यायचं गळ्याच्या बाजूने. ज्या बाजूने आपण गळा करणार आहे त्या बाजूने 1 इंच सोडून द्यायचं. इथे एक रेष मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे रेष मारल्यानंतर आपल्याला आता माप टाकायची रेषेच्या तिकडे. आपण पूर्ण उंची घेणार आहे 13.5 अधिक 1 14.5. कमरेचा भाग घेणार आहे आपण 8 अधिक 2.5 इंच म्हणजे 10.5 इंच. बघा हे आहे आपले 8 अधिक 2.5 इंच असं आपण घेतलंय 10.5. वरती सुद्धा आपल्याला आता 10.5 इंच अंतर मोजून घ्यायचंय. हे बघा आपण हा 10.5 याचा हा चौकोन आपण तयार करून घेऊ म्हणजे पटकन तुमच्या असं लक्षात येईल. बघा हा आपला चौकोन तयार झालाय. हे चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला वरती घ्यायची 2.25 इंचाची गळ्या रुंदी. शोल्डर घ्यायचे 5.5 आणि त्याचप्रमाणे मुंडा सुद्धा आपल्याला 5.5च घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं. इथे पॉईंट टाकून घ्यायचा. इकडनं सुद्धा असं मोजून बघायचं आपला पॉईंट बरोबर आहे का. तर हे बघा आपला पॉईंट इथे आलेला आहे. इथे आल्यानंतर आपल्याला ही रेष आखून घ्यायची आहे. बघा आता काय करायचं ही रेष आखता आपण ही रेष ह्या पॉईंटच्या थोडीशी बाहेर न्यायची. बघा इथे आपला हा पॉईंट आहे. पुढच्या भागासाठी आपल्याला ही रेषा पुढे अर्धा इंचाने मध्ये पाहिजे. तर बघा ह्या रेषेवरती आपण इथे अर्धा इंच मोजून घ्यायचंय आणि इथे अशी तिरपी रेषा मारून आपला हा चौकोन तयार होतो. आता ही तिरपी रेषा मारल्यानंतर आपल्याला ह्या कोण्यातून 1 इंच मोजून घ्यायचा आहे. हा बघा 1 इंच आपण मोजून घेतला. 1 इंच मोजल्यानंतर छानसा असा गोल आकार त्याला आपण देणार आहे. हा झाला आपला पुढच्या मोंड्यासाठी आकार. जो आकार आपण टच केला ती आहे तिरपी रेषा. हे लक्षात ठेवायचंय. मागच्या मोंड्याचा आकार आपण हे सरळ रेषेला टेकवला होता आणि पुढच्या मोंड्याचा आकार आपण या तिरप्या रेषेवर टेकवलेला आहे. हा झाला आपला पुढचा मोंडा. आता पुढचा गळा आहे 8 इंच म्हणून आपल्याला इथून असं क्रॉस मोजायचंय 7.5 इंच. तर बघा आपण इथे 7.5 मोजलं. इथे 7.5 मोजल्यानंतर इथे आपल्याला 2.5 इंच मोजायचंय आणि हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा हा चौकोन तयार करून झाल्यानंतर इथे आपल्याला असा एक छानसा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे. हा झाला आपला पुढचा गळा. हे झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याच्या इथे 1/2 इंच असं बाहेर घ्यायचं आहे. बघा असं बाहेर घेतल्यानंतर आपल्याला आता वरचा भाग आपला कंप्लीट झालाय. खाली आपल्याला मोजायचे आता खालून वरती 2.25 इंच. हे बघा दोघं साईडने आपण ही 2.25 इंच मोजून घेणार आहे आणि ही रेषा आपल्याला आखून घ्यायची. बघा ही रेषा आपण आखून घेतली आणि ही रेषा आखल्यानंतर आपल्याला आता इथे मोजायचं आहे 1/2 इंच वरती. हे बघा इथे 1/2 इंच आपण मोजलंय. इथे आपल्याला अर्धा इंच ह्या रेषेच्या इकडे मोजायचं आहे. इथे आपण 1/2 इंच मोजून घेतलं. तिथून पुढे आपण इकडे अर्धा इंच मोजलंय आणि ही आपल्याला तिरपी रेषा अशी कंप्लीट करायची. बघा ही तिरपी रेषा आपण आखून घेतली. इथे आपला पॉईंट आलेला आहे 1/2 इंच वरती आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे अंतर ह्या रेषेपासून टकसाठी जे अंतर लागतंय ते आपण घेणार आहे 4.25 इंचाचं. बघा इथे आपलं घेतलं आपण 4.25 इंच. इथे हा 4.25 घेतलाय. आपल्याला डॉट पॉईंट घ्यायचा आहे. 10 इंचाचा आपला डॉट पॉईंट आहे म्हणून आपल्याला त्याच्यात अर्धा मिळवून घ्यायचा आहे 10.5 इंच. तर बघा आपला डॉट पॉईंट 10.5 इंचाचा इथे आलेला आहे. हे आपण 4.25 मोजलं म्हणून इथे सुद्धा आपल्याला 4.25 असं मोजून बघायचंय बरोबर आहे की नाही. आणि नंतर हा पॉईंट आपल्याला
मिळवून हा सरळ ह्या रेषेच्या खाली आणायचा आहे। तर बघा हा खाली आणायचा, नंतर ही आडवी जी रेषा आहे तिथून खाली आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच। असं अर्धा इंच मोजून घेतल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक थोडीशी अशी आडवी रेषा मारून घ्यायची। ही रेषा मारल्यानंतर आता आपण इथून मागे आकार जो दिलाय टक्सचा किंवा जे अंतर घेतले आपण ते रेषेच्या इकडनं घेतलं होतं 1.25 इंच, रेषेच्या इकडनं घेतलं होतं 1.25 इंच। ते कुठपर्यंत? तर आपली छाती 34 होती तोपर्यंत। आता आपली छाती आहे 36, तर आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे 1.5 इंच। बघा रेषेच्या इकडनं 1.5 घ्यायचं आहे आणि रेषेच्या इकडनं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे 1.5। हे 1.5 घेतल्यानंतर आपण हे असं जोडून घ्यायचंय। बघा हा आपला मेन टक्स झाला। हा टक्स झाल्यानंतर आपल्याला जो हा पॉइंट आहे तिथून आपल्याला 1.5 इंच असं मोजून घ्यायचंय। बघा इथे 1.5 इंच मोजला आपण, नंतर इथे 1.5 मोजलं आणि इथून वरती आपल्याला 2 इंच असं मोजून घ्यायचंय। बघा ह्याप्रमाणे असं मोजल्यानंतर आपल्याला आता हे टक्सचे रेषा मारून घ्यायचे। बघा पण त्याआधी आपण इकडची रेषा मारण्याच्या आधी तुम्हाला हे अंतर कसं वाढवायचं हे सांगायचंय। तर बघा हे आपलं पूर्ण टक्सचं जे अंतर आलंय 3 इंच, ते आपल्याला ह्या रेषेच्या इकडनं 3 इंच वाढवून घ्यायचंय। हे 3 इंच वाढवल्यानंतर इथून आपल्याला 1.25 इंच वाढवायचंय। बघा ह्याप्रमाणे आपण हे 1.25 वाढवलं आणि इथे 3 वाढवलं, त्याला हे जॉईंट करून द्यायचंय। हे जॉईंट झाल्यानंतर आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉइंट असा जोडून घ्यायचा आहे। तो पॉइंट जोडल्यानंतर आता हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे म्हणजे तरच तुम्हाला समजेल। तर बघा हे आपल्याला आता ह्या रेषा मारून घ्यायच्या आहे ह्याप्रमाणे। बघा अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीमध्ये एकदम परफेक्ट असं आपलं माप तयार झालेलं आहे। साईज आहे 36 साईजसाठी आपण हे माप काढलेलं आहे। तर बघा मैत्रिणींनो इथे आपण 5.5 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे, 5.5 इंच मोंढा घेतलेला आहे। हे जे अंतर वाढवलं होतं हे आपण अर्धा इंचाचं घेतलंय आणि हा पूर्ण आकार जो दिला आपण तो 1 इंचावरती दिलेला आहे। हा गळा जो आपण इथे घेतला आहे 2.25 इंचाची गळा रुंदी आपण घेतली होती। इथे जी गळा रुंदी घेतली ती आपण घेतली होती 2.5 इंचाची आणि हे अंतर आपण 1.5 इंचानी ह्या पॉईंटपासून 1.5 इंच इकडे, ह्या पॉईंटपासून 1.5 इंच इकडे असे अंतर घेतलंय। इथे आपण 1.25 इंच अंतर मोजलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि जे हे आणि ह्या रेषेचं जे अंतर आहे ते आहे अर्धा इंच। बघा अगदी सोप्या आणि सुटसुटीत अशा पद्धतीमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपला पुढचा भाग सुद्धा तयार झालाय। तर बघा आता आपल्याला बाहीची घडी काढायची। तर बाहीची घडी काढण्यासाठी आपल्याला लागतो पाठीचा भाग। तर पाठीचा भाग घ्यायचा। पाठीच्या भागाचा जो हा मोंढा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे मोजून। तर बघा जो आपण गोल आकार दिलाय मोंढ्याला तोच आपल्याला असा टेप ठेवायचा वरती आणि असं मोजून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपल्याला ते घ्यायचे मोजून। तर ते पूर्ण आलंय आपलं 9.5, त्याच्यातून 1 इंच आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे पूर्ण अंतर किती येईल आपलं 8.5, म्हणजे आपली घडी येणार आहे 8.5। मग आपण डबल फोल्ड पेपर घेतलाय आणि बघा हा डबल फोल्ड पेपर घेऊन बंद बाजू माझ्याकडे केली, छोटे पदर आपण केले पुढे। 8.5ची आपल्याला घडी आली म्हणून आपण इथे 8.5 इंच असं मोजून घ्यायचंय। बघा 8.5 इंचची आली आपली घडी म्हणून आपण 8.5 इंच मोजून घेतलंय। बाही लांबी आहे 5 इंच, तर आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचे आहे 5.5 इंच। बघा इथे आपण 5.5 इंच मोजून घेतलंय। 5.5 इंच मोजल्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची 2.5 इंचावरती आणि इथे सुद्धा आपल्याला एकदा 8.5 आहे की नाही खात्री करून घ्यायची। बघा इथे आपला 8.5 आला, नंतर 2.25 इंच आपल्याला मध्ये यायचंय। पहिले आपण हा चौकोन तयार करून घेऊ म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल। बघा याप्रमाणे आपण हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। नंतर आपण हे 2.25 इंच मध्ये घेतलंय ते रेष मारून घ्यायची आणि ही तिरपी रेषा मारून घ्यायची।
तिरपी रेषा मारल्यानंतर आपल्याला जी सरळ रेषा आहे त्याच्यावरती घ्यायचंय 2 इंच आणि दंडगेर घ्यायचा आपल्याला 6.5 इंचाचा, म्हणून इथे आपण घेतलंय 6.5 इंच प्लस 1.5 इंच आपल्याला घ्यायची शिलाई मार्जिन। नंतर आपल्याला ही तिरपी रेषा आखून घ्यायची आहे आणि सुंदर असा आपल्याला ह्या पॉइंट पासून द्यायचा आहे असा आकार। बघा आपण हा आकार दिला, आकार दिल्यानंतर फक्त आपल्याला ही बाही कटिंग करून घ्यायची। जितका आपण आकार दिला तितकाच आकार आपल्याला घ्यायचा आहे कट करून। बघा आकार आपण कट केला आणि जो आपण 1.25 इंच ही रेषामध्ये घेतली तिथे आपण हा पॉइंट टाकला आणि हा पदर फक्त उचलून या पॉइंट जवळ ठेवायचा आणि मागे अशी घडी प्रेस करून द्यायची। ही घडी प्रेस केल्यानंतर याच्या कडेकडेने आपल्याला ही रेषा आखून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे। आणि ही रेषा आखल्यानंतर आपल्याला ही घ्यायची कट करून। मैत्रिणी, तुम्हाला बाहीची इतकी सोपी पद्धत कोणी सांगितली आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। की बघा आपली अतिशय सोप्या पद्धतीमध्ये बाहीची कटिंग झालेली आहे, एकदम परफेक्ट अशी। बघू शकता तुम्ही, हा खोल बाजू आणि हा उथळ बाजू, अगदी परफेक्ट अशी आपली बाहीची कटिंग तयार झाली। अगदी कमी वेळात आणि जास्त मापही घ्यावा लागत नाही आणि छान पण येतो आकार। बघा आपला हा पण आकार तयार झाला। आता आपल्याला काढायची क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टीसाठी आपण बघा आता हे 2.25 इंच इथे आपण अंतर घेतलं होतं, हे 2.25 आणि इथे पण आपण घेतलं होतं 2.25 आणि हे 2.25 घेतल्यानंतर आपण 1.5 इंच आणखी त्याच्यामध्ये ऍड केलंय, म्हणजे ह्या रेषेपासून वरती आपण 1.5 इंच घेतलेलं आहे। म्हणजे हे 2.25 आणि हे 1.5 आपण हे अंतर मोजून घ्यायचे। हे किती येतं बघून घ्यायचं। हे आलं आपलं 3 इंच, हे इकडनं आहे 2.25 इंच। लक्षात ठेवायचं घडी किती आपली 10.5 इंचाची, हे पण लक्षात ठेवायचं। मग आपल्याला काय करायचं मैत्रिणींना, आता इकडनं आलंय, हे बघा इकडनं आलंय 3.25 इंच, इकडनं आलं 3.25 इंच, इकडनं आलं 2.25 इंच आणि खाली घडी येईल आपली 10.5 इंच। तर मग काय करायचंय, पहिले आपल्याला घ्यायची आहे घडी। तर बघा आपण 10.5 इंचाची घडी घेतली, नंतरून आपल्याला 1.5 इंच हे मोजून घ्यायचंय। पूर्ण घडीवरती आपल्याला हे 1.5 इंच असं मोजून घ्यायचंय आणि तिथे एक अशी रेष मारून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीत आपली क्रॉस पट्टी तयार होणार आहे। बघा आपण ही रेष मारून घेतल्यानंतर त्या रेषेच्या वरती आपल्याला मोजायचं आहे 2.25 इंच। बघा इकडनं आपल्याला 2.25 घ्यायचंय, म्हणून ह्या रेषेच्या वरती आपण हे 2.25 घेतलं आणि इकडनं आपल्याला 3.25 घ्यायचंय, म्हणून ह्या रेषेच्या वरती आपण घेतलंय 3.25 इंच। तर बघा याप्रमाणे आपलं परफेक्ट असं अंतर तयार होणार आहे। हे बघा हे 2.25 आणि ही सरळ रेषा 2.25 आपण मारून घेणार आहे आणि जो आपला हा पॉइंट आहे नंतरून आपण इथे ह्या रेषेपासून इथे 2 ते 2.5 इंच मध्ये घेऊन आणि फक्त असा एक आकार देणार आहे। तर आपली क्रॉस पट्टी लगेचच तयार होते। तर बघा अगदी सुंदर अशी आणि कमी वेळात ही क्रॉस पट्टी सुद्धा आपली तयार झाली। हे जे आपण अंतर वाढवलंय ते आपलं मार्जिनसाठी अंतर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। तर बघा ही क्रॉस पट्टी आपण आता कट करून घेऊया। बघा अगदी परफेक्ट असा क्रॉस पट्टीला आकार आपल्या आलेला आहे। आपली बाही आणि क्रॉस पट्टीची कटिंग झालेली आहे। आता आपल्याला करायचं आहे पुढच्या भागाची कटिंग। तर हे बघा आपण जसं आखलेलं आहे तसंच आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। हे बघा जसं आपण आकार दिले तसेच आकार आपल्याला कट करायचे आहे, हे लक्षात ठेवायचे। हा पुढचा मुंडा आहे बघा। आता आपण गळा कट करूया। आपले पॉइंट तयार झालेले मैत्रिणींना, हे पॉइंटला आपण थोडे थोडे नॉचेस द्यायचे। म्हणजे काय, जेव्हा आपण हे ब्लाऊजवर ठेवून आणि कट करतो तेव्हा आपल्याला ब्लाऊजला पॉइंट द्यायला सोपं जातं। तर बघा इथे थोडे थोडे आपण असे कात्रीने नॉचेस देऊन घेऊ, म्हणजे अगदी सोपं आणि परफेक्ट असं माप आपलं तयार होईल। बघू शकता तुम्ही
हा जेव्हा आपण टक्स मारणार शिवणार तेव्हा हा टक्स आपला असा तयार होणार आहे। बघा आपला आकार आत्ताच इतका सुंदर आहे, तेव्हा ब्लाऊज शिवल्यानंतर किती सुंदर येईल याचा तुम्ही विचार केलाय का कधी? बघून घ्या किती एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपला 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग सुरू आहे। पण अजूनही ज्या मैत्रिणींनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी नक्की करायचं आहे, म्हणजे आणखी पुढे आपले काही व्हिडिओ येणार आहे, कटोरी ब्लाऊज, आणखी बोटनेक ब्लाऊज, त्याचे सुद्धा तुम्हाला पटकन नोटिफिकेशन पडेल आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। बघा आता आपण मागचा मोंडा सुद्धा कट केला आहे आणि हा गळा सुद्धा आपण कट करणार आहे। बघा आपलं पेपर पॅटर्न पूर्णपणे तयार झालेलं आहे। हा झाला आपला मागचा भाग, हा झाला आपला पुढचा भाग, अगदी व्यवस्थित आणि पूर्ण शोल्डर सुद्धा एकसारखा आलेलं आहे। बघा इथे आपला मागचा आणि पुढचा भाग असा ह्या पद्धतीने कट झालेला आहे आणि हा जो आपला वाढवलेला आहे तो टक्स मध्ये जाणार आहे, म्हणजे आपलं हे ब्लाऊज अगदी परफेक्ट असं इथे बसेल। तर बघा ही आपली क्रॉस पट्टी ह्याप्रमाणे लागेल आणि ही आपली आहे बाही। तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब कराल, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। मैत्रिणींनो कशी वाटली आपली 4 टक्स ब्लाऊजची सोपी पद्धत? अगदी छान आणि सुटसुटीत पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलाय, तो तुम्ही नक्की ट्राय करा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। भेटू आपण लवकरच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।